लास्ट वन, मोडचा जनरल यूज केव्हा केला जातो. मोड म्हणजे काय, दिलेल्या डेटा सेटमध्ये सगळ्यात जास्त रिपिटेटिव्ह नंबर तुम्हाला कोणता दिसत आहे किंवा रिपिटेटिव्ह रिडिंग कोणतं दिसत आहे त्याला आपण बोलतो मोड. फॉर एक्झाम्पल, माझं एक आईस्क्रीमचं दुकान आहे, आईस्क्रीम शॉप आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम अवेलेबल आहे आणि आता मला पुढच्या महिन्याचं प्लॅनिंग करायचं आहे. प्लॅनिंग करायचं म्हणजे मला नेक्स्ट मंथसाठी लागणारं रॉ मटेरियल ऑर्डर करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, स्ट्रॉबेरी आईस्क्रीमसाठी मला स्ट्रॉबेरीज ऑर्डर करायच्या आहे, मँगो आईस्क्रीमसाठी मला मँगो ऑर्डर करायचे आहे. तर हे सगळी इन्फॉर्मेशन मला पाहिजे. मग आता हे मी कशाच्या बेसिसवर करेन, कशाचा रेफरन्स घेईल, त्यासाठी मी काय करेन, हा जो चालू मंथ होता किंवा लेट सेल मागचे 2 महिने, मागच्या 2 किंवा 3 महिन्याचा मी सगळा डेटा बघेल. डेटा बघेल म्हणजे काय, मी बघेल की कोणतं आईस्क्रीम किती खपलं किंवा मी असं बोलेल यामधला बेस्ट सेलर आईस्क्रीम कोणतं होतं. फॉर एक्झाम्पल, लास्ट 3 महिन्याच्या डेटामध्ये मला असं समजलं की सगळ्यात जास्त आईस्क्रीमचा खप झालेला आहे मँगोचा. ठीक आहे, मँगो आईस्क्रीमचा सगळ्यात जास्त खप झालेला आहे. मग मी काय करेल, पुढचं प्लॅनिंग सुद्धा त्या अकॉर्डिंगच करेल. मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं ते मी जास्त ऑर्डर करणार आहे. सो या ठिकाणी मी काय केलं, जो 3 महिन्याचा डेटा आहे हा डेटा मी अनालाइज केला किंवा डेटा चेक केला. यामध्ये सगळ्यात जास्त खप म्हणजेच काय, सगळ्यात जास्त फ्रिक्वेंट कोणतं आईस्क्रीम विकल्या गेलं तो नंबर मी घेतला. मोस्ट फ्रिक्वेंट म्हणजेच काय, मोड. याचाच अर्थ काय, या ठिकाणी मी मोड कॅल्क्युलेशनचा यूज केलेला आहे.